अनेक मोठमोठ्या स्पर्धा व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील या सर्वच खेळाडूंनी सातत्याने खेळलेलं आहे। ग्रामीण भागातले खेळाडू, शहरी भागातील खेळाडू त्यांना बरोबरीने घेऊन जात असताना या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करायची। ऑल सेट, अंपायर सिग्नल येतो, लेट्स प्ले। पहिला चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्यासाठी धनंजय तयार होता, परंतु त्यानंतर हाताला चाटून, बोटांना चाटून बॉल निघाला। एक धाव इथे मिळते पहिल्या चेंडूवर सिंगल। पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तरी इकडे अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळण्यासाठी गेले आणि गोलंदाजाने थोडासा कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला होता, परंतु तसं नाही झालं। परंतु एक चांगला चेंडू म्हणावा लागेल, धनंजय यांच्याकडून चांगली सुरुवात झाली आहे। चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता, थोडासा फुल लेन टाकला, पुढ्यातून बॉलला वळवलं देखील। टप्पा पहिल्यानंतर उसळी नव्हती चेंडूवर, चेंडू चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, हा चेंडू देखील निर्धाव येतोय। धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घ्यावा लागेल। कालपासून आपण पाहतोय ज्या टीमने पॉवर प्लेचा फायदा घेतला, पॉवर प्लेमध्ये 20, 25, 30 धावा केल्या, त्यांना पुढे बऱ्याचशा गोष्टी सोप्या गेल्या, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये देखील धावा येणं गरजेचं आहे। उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतला जातोय, नजर नव्हती आणि त्यानंतर हा चेंडू देखील निर्धाव येतोय दत्ता पवारच्या विरोधात धनंजय बिनताडेचा। दत्ता पवार गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर यांचाही खेळ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला। यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग जिंकून आलेले आहेत, विविध स्पर्धा गाजवत आहेत, सुप्रीमो ट्रॉफीमध्ये देखील जबरदस्त कामगिरी मागील 2 वर्षापूर्वी केली होती। आणि दुसऱ्या बाजूला धनंजय गेल्या याचा प्रयत्न, बॉलला फक्त गाईड केलं, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय, जिथे एक धाव घेतली जाते। एका धावेबरोबरच दत्ताचं खातं उघडते, धावसंख्या होणार आहे 2। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय रिटायर्ड सर्कलच्या बाहेर आहेत, बाहेर पेट्रोलिंग करतायत आणि अशा वेळेला चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे। दोन्ही संघांचा आपण मगाशी जोडले केला, अनेक मातब्बर खेळाडू ज्याने व्यावसायिक क्रिकेट गाजवलेलं आहे, परंतु या स्पर्धेत खेळत असताना नेहमीच उत्सुकता असते खेळाडूंना, त्यामुळे हे बॅटल देखील रंगताना पाहायला मिळेल। आदित्य जो स्ट्रायकिंग एंडला आहे, धनंजयचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला हलकेच बॉल ब्रश झाला, या चेंडूवर देखील धाव मिळणार नाहीये। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, प्रॉपर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत। पॉवर प्लेचं षटक हाताळतायत, विविध प्रीमियर लीग खेळत असताना एक वेगळा अनुभव देखील त्यांच्याकडे आता खूप चांगल्या पद्धतीने आला आहे। व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत आहेत आणि त्याच्यामुळे पॉवर प्लेमध्ये कशी बॉलिंग करायची, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपलं असलं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध कशी बॉलिंग पाहिजे हे पुरेपूर जाण आहे धनंजय यांना। यावेळेला काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तोही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी नाही झाला आणि पहिल्या षटकावर जरी या ठिकाणी आपण पाहतोय विकेट नाही आली, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे। अप्रतिम गोलंदाजी स्वाभाविक आहे, फक्त 2 धावांचं षटक जर तुम्ही पॉवर प्लेमध्ये टाकत असाल तर तुमच्या गोलंदाजीचे कौतुक होणं गरजेचंच आहे। अप्रतिम पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये ज्या गोलंदाजीच्या कामगिरीसाठी बोलवलं गेलं होतं, अगदी संघनायकाने जो विश्वास दाखवला, धनंजय बिनताडे त्याच्यावर खरा ठरला आहे आणि त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात, एकही विकेट नाही, विकेटचा कॉलम खाली आहे। दत्ता पवार 3 बॉलमध्ये 1 वर खेळतोय, आदित्य राज 3 बॉलमध्ये तो देखील 1 वर खेळतोय आणि सुरुवात जर फलंदाजीची आपण पाहिली तर अगदी शांत संयमी खेळ पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा चेंडूसर आपण विचार केला तर फुटवर्क जे गरजेचं आहे, आपण नेहमीच म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं राहतं, ते बदल ते तेवढंसं पाहायला मिळालं नाही। उलट दिशेने देखील काही फटके खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे अपयश आले। पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर राहिले, फक्त 2 धावा आलेले आहेत। काही गोलंदाजांनी जर पाहिलं तर खेळपट्टीवर जी हिरवळ आहे त्या हिरवळीचा सुद्धा फायदा घेतला आहे, त्याच्यावर पिचिंग करून कुठेतरी थोडेसे जलद गतीचे उसळीवाले चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि तसंच धनंजयने एक चांगलं षटक इकडे हाताळलं, परंतु ही सुरुवात आहे केवळ, कारण 8 ओव्हरची मॅच मोठी आहे, त्यामध्ये खूप सारे चढउतार होऊ शकतात। विकास राठोडला आता अटॅकसाठी बोलवलं गेलं आहे, दुसरं षटक फार एंडने तो सुरुवात करेल, स्ट्रायकिंग एंडला असेल दत्ता। दत्ताची बॅट बोलणं गरजेचं आहे,
क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना तुम्ही किती ब्रँडेड बॅट वापरता हे महत्त्वाचं नाही आहे, त्या बॅटमधून धावा किती येतात हे महत्त्वाचं आहे. काल तुम्ही काय केलं याला देखील महत्त्व नसतं. प्रत्येक नवीन दिवशी तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असते. दत्ता पवार हा असा खेळाडू आहे जेवढा शांत आहे तेवढा तो विस्फोटक आहे, त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. विकासला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला दत्ता पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग नाहीये. बॅकवर्ड स्पेअर लेगला बॉल येतोय, एक धाव मिळते. एकेरी बरोबर धाव फलक 3 वर पोहोचतोय. याही वेळेला बॅटची कडा घेतली घरी, परंतु टायमिंग ते पाहिला नाही मिळालं. थोडंसं पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु गोलंदाजाची विकासची या ठिकाणी चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये ज्याचा विचार केला होता आपण, एक 20-25चा स्टार्ट देणं गरजेचं आहे. 20-25चा जरी नाही आला, एक 15चा तरी येणं गरजेचं, जिकडे तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल येणाऱ्या 6 ओव्हर खेळण्यासाठी. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला की फ्लाइंग स्टार्ट जो गरजेचा आहे, एक चांगली सुरुवात देणं गरजेचं आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूंवर देखील गोलंदाज वर्चस्व गाजवतोय. पुढचा चेंडू अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. क्रॅकिंग शॉट, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवत असताना थोडासा टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेतला. पॉईंटच्या फिल्डरने प्रयत्न जरूर केला, परंतु हा सुंदर फटका नाही थांबला. 4 धावा. अशा प्रकारचे फटके पाहिले ना तर फलंदाजाच्या फलंदाजीचं सौंदर्य पाहायला मिळतं. कलात्मक बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक चांगला फटका, तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास. गोलंदाजाच्या गतीसोबत स्वतःच्या मतीचा वापर केला आणि आता धाव गती वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 चौकार आले, धाव संख्या 11. विकेटच्या शोधात असतील आता गोलंदाज विकास. पुढचा चेंडू पुन्हा अकुटप्प्याचा बॉल मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गती थोडीशी कमी केली. निर्धाव चेंडू येतोय, चांगला कमबॅक. परंतु हा स्ट्रोक खेळत असताना ते थोडेसे डबल माइंड झाले. पहिले जो त्यांनी स्टान्स घेतला होता तो थोडासा बदलला. बॉलची उसळी पाहिली, ऑप्शनच्या बाहेर पाहिला. पहिलं मंत्र होतं त्यांचं पॉईंटला खेळायचं, परंतु पॉईंटला डीपला फिल्डर असल्या कारणाने शेवटच्या क्षणी हा फटका मात्र ऑन साईडला खेळायला गेले आणि या विवंचनेमध्ये हा डॉट बॉल आलाय. विकासचा पुढचा चेंडू असणार आहे. गुडलेन्स फॉर्ट्सवर स्पीच केलाय, तिथून बॉलला दिशा दिली. थर्डमॅनचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल आवाक्या बाहेर. अखेर येतोय चौकार, हा 3रा चौकार 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक केला. यावेळेला मात्र चुकी त्यांनी नाही केली. बॉलला पाहिलं, शेवटच्या क्षणापर्यंत निहाळलं आणि अंदाज घेतला. हळूवार पद्धतीने मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 2 खेळाडूंच्या मधोमध मात्र बॉल ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. हे मात्र कमबॅक आहे आणि हे जे पादाललित आहे हे खूप महत्त्वपूर्ण असतं. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही शॉट सिलेक्शन कसं करता हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते आता पाहायला मिळालं. अगदी गोलंदाजाने प्रश्न विचारला, फिल इन द ब्लँक्स, आणि ते उत्तर देत असताना 2 खेळाडूंच्या मधून हा चौकार वसूल केला. धावसंख्येचा वेग आता वाढवलाय. विकास पुन्हा एकदा सज्ज होतोय. मागे गेला, हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज होती परंतु यष्टीरक्षकाला इथे झेल घेता आलेला नाहीये. जीवनदान मिळते, 1 धाव येते. एकेरी बरोबरच आपण पाहिलं तर या षटकाची समाप्ती देखील होते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय हा चेंडू. पहिल्यांदा शफल झाला होता, पुन्हा मागे आला, हलक्या हाताने खेळण्याचा डिफेन्स करू पाहत होता. इनसाइड एज होती, खरं तर यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला, अपयश आलं. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 16. गडी बाद झालेला आतापर्यंत नाहीये. ज्याचा उल्लेख आम्ही केला होता की 15 तरी कमीत कमी झाल्या पाहिजे. आता जरी पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या, धावा जास्त नाही आल्या, परंतु एक गोष्ट इकडे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सुद्धा गेली आहे. ते 16पर्यंत आता आलेत. बॅटिंग करणारी टीम आता समाधानी या करता असेल, 16 जरी झाले असेल त्यांची एकही विकेट गमावली गेली नाही. आणि बॉलिंग करणारी टीम समाधानी या करता असेल, त्यांनी पॉवर प्लेमध्ये 20च्या आतमध्ये कंट्रोल केलं आहे. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे.
अगदी बरोबर उल्लेख सर तुम्ही केला की दोन्ही संघ समाधानी असणार आहेत. कभी खुशी कभी गम असंच म्हणावं लागेल. पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर राहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार वसूल केले गेले. विखासच्या विरोधात ती धावसंख्या काढली गेली. म्हणजेच काय, जेव्हा खराब चेंडू येणार आहेत त्यांना चांगली दिशा द्यायचीच आहे, मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु चांगल्या चेंडूवर देखील फटके बनवणं हे देखील तुमचं दिशेसाठी फुल लेंथ होता, इनसाइड आउट, वाईट इश लॉंगअपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बॉल चाललाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. स्वागत केले तिसऱ्या षटकाचं. खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. बॉलला थोडंसं यावेळेला पुढे करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. पुढचा बॉल पाहिला, अंदाज घेतला, त्यानंतर इनसाइड आउट खेळला आणि अप्रतिम स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडलं गेलं आणि त्याच दिशेने मात्र हा चौकार वसूल केला आहे. म्हणजे सध्या दत्ता जरी शांत असेल परंतु आदित्यने एका बाजूला मॅच सुरू केली. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला, सुरेख फटका आडव्या बॅटने. यावेळेला बैठक शॉट, गुडगा वाखवला आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मधून सीमारेषा पार. षटकार. वा, आतापर्यंत ते आकर्षक फटके खेळत होते, देखणे फटके खेळत होते, आता स्फोटकी फटका देखील खेळताना पाहायला मिळाले. आत्मविश्वास मिळवण्यासाठी काय लागतं? तुम्हाला सुरुवातीला काही चांगले स्ट्रोक आले ना, तो आत्मविश्वास दोनावतो आणि तुम्हाला पाहिजे तसे फटके नंतर तुम्ही खेळू लागता. आणि जसा बॉल आवाक्यात आहे पाहिलं, अगदी गुडघा जमिनीवर टेकून मात्र हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि सध्या वातावरण आदित्यमय होताना पाहायला मिळतंय. आपलं तंत्र वापरलं आणि त्यानंतर आक्रमण केलं जातंय धनंजयवर, परंतु धनंजय कमबॅक करेल. यावेळेला हलक्या हाताने खेळायचा होता, गती थोडीशी कमी केली, टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगला खेळण्याचा इरादा होता. चेंडू येतोय निर्धाय. कमबॅक देखील झाले धनंजयचं. नक्कीच, कारण ज्या वेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी टीमच्या प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवता तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि इकडे तेच होताना पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला तुमच्यावर हल्ला होतो, म्हणजे जरी तुम्ही प्रमुख गोलंदाज असाल, तुमचा देखील कुठेतरी स्वाभिमान दुखावलेला पाहायला मिळतो. आणि धनंजयने त्याचा पलटवार केला आहे. जर समोरचा बेल्ट द्यायचा असेल, समोरचा जर 100% देत असेल तर तुम्हाला 101% तर द्यावंच लागतं. तेच होतंय. फुल इन डिलिव्हरी होता. हलक्या त्याने बॅटचा फेस ओपन केला, कव्हर्सला दिशा दिली. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते. चांगले टेम्परामेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि पी फॉर पेशन्स, स्वभाव आणि संयम याचा मिलाप देखील दाखवा लागतो. एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि जे गरजेचं होतं 27 धावा, ज्याचा उल्लेख केला होता. पहिल्या षटक 2 धावांचं आलं होतं, परंतु एका सुरुवात करून होत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. डावाला आकार देण्याची भूमिका आदित्य जाधव पुण्यातीलच खेळाडू आहे, या परिसरातीलच खेळाडू आहे, या मैदानाचा त्यांना अंदाज आहे. खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. दत्ता पवार अजूनही शांत आहे, परंतु यांचं हे अशांत होताना देखील वेळ लागत नाही. त्यामुळे इकडे आता बॅटिंग टीमच्या बाजूने थोडंसं का होईना सामना हळूहळू सरकू लागलेला आहे, परंतु हे चढउतार होत राहतील. स्टेप आउट झालाय, कव्हर्सला दिशा दिली आहे, परंतु या वेळेला फटका फसलाय. कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कमी गतीने टाकलेला बॉल ओळखण्यामध्ये चूक झाली आहे. पहिला धक्का लागतोय. दत्ता पवार बॅक टू दी पवेलियन गॉल. पहिलंच मन बनवलं होतं, मला हा स्ट्रोक खेळायचा आहे, तो थोडंसं बाहेर येऊन खेळायचा आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळायचा आहे. आदित्य मोठमोठं स्ट्रोक खेळत होते, तोपर्यंत इकडे थोडंसं त्यांना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दत्ता करत होते, याच्यातच फसले. हे करत असताना कव्हरच्या दिशेने हवेत चेंडू गेला आणि दत्ता पवार जे आतापर्यंत थोडेसे संयमी वाटत होते आणि एक चांगली सुरुवातही पाहायला मिळाली होती, परंतु पहिली विकेट आली आहे. आणि कालपासून आपण पाहतो विकेट आल्यानंतर गेम चेंज होत आहेत आणि दत्ताची विकेट आली आहे. पहिल्या विकेटच्या शोधात होते. ब्रेक थ्रू गरजेचा होता, कारण धावांचा वेग दुसऱ्या षटकामध्ये वाढला होता आणि धनंजयच्या या षटकाची सुरुवात देखील आपण पाहिलं तर चौकार आणि षटकाराने झाली होती, परंतु त्यानंतर दत्ता स्ट्रायकिंग एंडला आला. थोडासा अडखळताना पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटमध्ये सुरेख झेल टिपला गेला. पहिला धक्का लागला. इथून कमबॅक होऊ शकेल. आपण मागच्या षटकामध्ये उल्लेख केला होता की हळूहळू आता फलंदाजी करणारा संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय, परंतु आता धनंजयने एक मोठी सफलता देत असताना आपल्या संघाला देखील पुन्हा ट्रॅकवर आणलंय. 27 आहे स्कोर कार्डवर, एक गडी बाद. नक्कीच इकडे पहिली विकेट आली आहे. आकाश काळे सारखा खेळाडू मैदानात येतोय. यावर्षी चांगल्या फॉर्मात आहेत आकाश काळे. KSKसाठी देखील चांगलं क्रिकेट खेळले. बिबीवाडीच्या अप्परच्या मैदानात देखील सातत्याने क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावर झाल्यानंतर ज्यावेळेला पहिली विकेट आली आहे, डावाला सावरण्याची जबाबदारी आता आकाश काळे आणि बहरात पूर्णपणे 12 बॉलमध्ये 25 वर आदित्य आहेत.
27ला एक. आदित्य खूप चांगली फलंदाजी करतोय, पण दुसऱ्या बाजूला तेवढीच चांगली साथ देणं गरजेचं आहे. आकाश काळेकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, परंतु स्वतःला सिद्ध करायचं आहे. नामी संधी आहे सिद्ध करण्याची. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्वच खेळाडूंना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येत असताना ही स्पर्धा आपण नेहमीच पाहिली आणि इथून तुम्हाला तुमचं टॅलेंट शो करायचं आहे. धनंजय पुन्हा एकदा तयार. वरती विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टप्प्याचा बॉल टप्प्यापर्यंत थोडंसं वळण घेतोय, पंच इशारा करतायत हा वाईट बॉल आहे. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न फसलाय. वाईट बॉल. पहिलाच बॉल थोडासा बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. त्या प्रयत्नात थोडंसं अतिरिक्त उसळी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धनंजय देखील वेगवेगळे चेंडू आता हाताळताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला 2 चेंडूवर जरी फटके आले असतील, त्यानंतर त्यांनी केलेलं कमबॅक देखील वाखाणण्याजोगतं होतं. आपल्याला हलक्या त्याने फक्त सन्मान दिलाय. पॉईंट चाललाय, पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव इथे मिळते. संयम दाखवला, खातं उघडलं गेलंय. एकेरी धावेबरोबर धावफलक आता 29 धावा, 1 गडी बाद. याबरोबरच आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. आकाश काळेने शेवटच्या चेंडूवर या षटकातल्या खातं उघडलं, तो 1 वर घेतोय. दुसऱ्या बाजूला आदित्य 12 चेंडूमध्ये 25 वर घेतोय आणि या खेळाडूवर सर्वाधिक नजर राहणार आहे, कारण 3 षटकं आपण पाहिली तर 29 धावा सरासरी सध्या चांगली पाहायला मिळते. पण येणारी 5 षटकं जिथे आहेत तिथून देखील पुन्हा एकदा हा सामना टर्न होऊ शकतो. अधिश्री एंटरप्राइजेस बॅटिंग करते. 29 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. बऱ्यापैकी सुरुवात म्हणावी लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये बहरत असणारे आदित्य आहेत आणि त्यांच्या जोडीला आकाश काळे आहेत. तर या 8 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला हे जे षटकं आहेत विविध पद्धतीने खेळावी लागतात. सुरुवातीला आक्रमणं, त्यानंतर थोडंसं सांभाळून, शेवटच्या टप्प्यात पुन्हा आक्रमणं, अशा पद्धतीने या डावाला पुढे घेऊन जावं लागतं. परंतु येणारी 5 षटकं ही खूप महत्त्वाची असतील, कारण 29 एक विकेट माघारी आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आता गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. अमित राऊत हा देखील एक कमी कालावधीमध्ये खूप उंची गाठलेला गोलंदाज आहे. भरपूर चांगले टॅलेंट, परंतु या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी आहे. त्याच्यासमोर असणार आहे स्ट्रायकिंग एंडला आकाश काळे, जो 1 वर खेळतोय. 29 धावा आहे स्कोर कार्डवर, 1 गडी बाद. पहिला चेंडू आकाशसाठी. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघालाय. पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. 1 अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. सुरुवात झाली आहे, परंतु ती अतिरिक्त झाली आहे. एक त्यांच्याविरुद्ध एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु जास्त बॉल बाहेर होता. अमित खेड तालुक्यातील मोहकल गावाला बिलॉंग करतात. छोटंसं गाव आहे, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दरारा या गावाचा सुद्धा पाहायला मिळतो. त्याचं कारण आहेत राऊत बंधू आणि त्यातील एक ज्येष्ठ बंधू गोलंदाजी करतायत. फुल इन डिलिव्हरी हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. प्रयत्न चांगला होता, परंतु बाल बचावलाय. मोठा श्वास आता घेतला होता. थोडीशी जोखीम होती. रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु ही जोखीम आता पथ्यावर पडलेली आहे. रिप्लेमध्ये पहा, एक धाव येते. एक चांगला चेंडू पाहिला मला पुढे होता. बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. कृष्णा सातपुते त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी झाला, परंतु बचावले गेले बॅटर. येस नो वेट या शब्दांना क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्व आहे. एखादी क्विक सिंगल तुम्ही ज्यावेळेला घेता त्यावेळेला तुमच्या पार्टनरकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि ते थोडासा ताळमेळ कमी होता, परंतु त्यानंतर धाव पूर्ण झाली. हे महत्त्वाचं. फलंदाज सुरक्षित आहे. धावसंख्या 31, 1 गडी बाद. आदित्यला स्ट्रायकिंग एंडला आणणं हा देखील एक रणनीतीचा भाग असू शकतो, कारण 12 बॉलमध्ये 25 वर तो घेतोय. अमितचा पुढचा चेंडू यावेळेला राऊंड विकेटने डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी. इनसाइड आउट. उडवलाय बॉल. एलिव्हेशन भरपूर आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षक आता प्रेक्षक बनेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवर धावा येणार आहेत. 6 धावा. काय स्ट्रोक खेळलाय आणि एवढा सुंदर फटका आहे. पाहणाऱ्याला एवढा आनंद झाला असेल तर माझ्या मते पुन्हा एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. असाही कोण फटका मारतं का? काय जबरदस्त फटका. डोळ्यांचं शॉट ऑफ द डे आदित्यकडून खेळला गेलाय. फलंदाजीचं अचूक तंत्र आणि यावेळी जपलाय षटकाराचा मंत्र. षटकार ठोकलाय. इनसाइड आउट. ताकद दाखवली. धावसंख्येला वेग दिलाय. अमित पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. फ्रंट फुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह करायचा होता. एकदा इथे देखील मिळते. सिंगल बरोबरच धावफलक पोहोचले. आता 38 या धावसंख्येवर 1 गडी बाद. 38 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा तर आता चांगल्यापैकी बनू लागलेल्या आहेत. चिंता हीच आहे की ही जोडी देखील जर जमली तर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होईल आणि
आदित्यमय वातावरण जसं मी म्हटलं ते होताना पाहिलं मिळतं. यथेच्छ लयलूट आणि हवी तशी करतायत. आदिश्री एंटरप्राइजेसने आता मॅचमध्ये कमबॅक केलेला आपण पाहतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावतोय. थोडंसं फुटबॉल देखील खेळलाय. बॉल थांबवलाय. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. भरपूर बॉल पुढे होता. चेस भरपूर होता क्षेत्ररक्षकासाठी. बॉल थांबवलाय. 2 धावा. खूप चांगल्या पद्धतीने आणि विकास होते त्या ठिकाणी. खूप चांगलं फुटवर्क दाखवलं कारण बराच लांबवर धावत गेले आणि बॉलला तिकडे त्यांनी अडवलं आणि एक चौकार तर वाचवलाय. 2 धावा प्राप्त केल्या. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 40. एक गडी बाद. 3.4 षटकार आतापर्यंत टाकली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला ओर दी विकेटने शॉर्ट गुडलीत होता. बॅटलरने फक्त बॉलला गाईड केलंय. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चाललाय. 1 धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण 1च धाव. कलात्मक फटकेबाजी करून सुद्धा धावा होऊ शकतात. दोघेही बॅटर आता सध्याच्या घडीला दाखवताना पाहायला मिळतात. सहज सुंदर फटके. एवढ्या मोठ्या मैदानात ज्या वेळेला चारी बाजूने गवत आहे त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळू शकता. सिंगल डबल्स काढू शकता. वेळ आल्यावर मोठे स्ट्रोक खेळू शकता आणि कलात्मकता क्रिकेटमध्ये काय असते ते दाखवू शकता. आज T20च्या जमान्यात आणि टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आदित्य जाधव यांनी ते दाखवलंय. त्याचं टॅलेंट पाहायला मिळालं. 1 षटकार जरूर आला. त्यानंतर कमबॅक केलं. या षटकातला आता शेवटचा बॉल टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. हलक्या त्याने बॉलला फक्त गाईड केलंय. कव्हर्सला दिशा दिली आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल करतोय. तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. कलात्मकता इथे दाखवली. 2 धावा येत आहेत. 2ची सुरुवात होती. 2 धावांची सुरुवात होती आणि त्या 4 ओव्हरनंतर 43 धावा झालेल्या आहेत. मागील 3 ओव्हरमध्ये घेतलेल्या 41 धावा किती की फॅक्टर राहिल्या आणि मेरिटवर क्रिकेट कोणतंही असू दे. T20 असू देत किंवा टेस्ट क्रिकेट असू देत. 8 ओव्हरचं असू देत किंवा कमी ओव्हरचं असू देत. बेसिक क्रिकेट आजही त्याला मरण नाही आहे हे आज या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि आदित्य खुश करत आहेत. ही पारी त्यांची. भले आत्तापर्यंत 34 धावा खेळलेल्या आहेत परंतु क्रिकेटच्या पुस्तकातील फटके त्यांनी मारून या धावा बनवलेल्या आहेत. काही कॉपीबुक फटके आपण पाहिले परंतु दुसऱ्या बाजूला जी सुरुवात शांत झाली होती तिथे एकेरी दुहेरी धावा देखील घेतल्या गेल्या. खराब चेंडूंवर मोठी फटकेबाजी केली. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटची लाईफ लाईन आपण नेहमीच संबोधतो आणि तेच सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट. जसा गोलंदाजाचा चेंडू तसा फटका सजवला आणि धावसंख्येला आकार देत असताना 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 43 धावा. 1 गडी बाद. आता येणाऱ्या 4 षटकांसाठी लीड कमेंटेटर म्हणून पुन्हा एकदा आपण चंद्रकांत शेट्टी सरांना ऐकूया. धन्यवाद गोपी जाधव यांचा आपण आवाज ऐकत होतात. आता जाऊयात या डावातील दुसऱ्या टप्प्याकडे कारण 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. कमबॅक करण्याची संधी दोघांनाही असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आता हे कमबॅक केलं जाईल का आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता येत आहेत जयप्रकाश राऊत. JP यांना पण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीसाठी. देहरोडचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला बिबेवाडी, खोतरोड हे दोन्ही बॅटर जर पाहिलं तर पुण्यातील खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि उर्वरित 4 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असतील. JP राऊत गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. आकाश काळे. आकाशचा पहिलाच बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. आकाशने बॉलला आकाश दाखवलं आणि बॉलही पाठवला सीमारेषेच्या हा फटका उचलला गेला. उलट दिशेने खेळत असताना थर्ड मॅनचं क्षेत्र निवडलं आणि जसा टप्पा पडला तशी दिशा दिली. कलात्मकता दाखवली. बॉडी बॅलन्स खूप चांगला होता आणि त्यावर चौकार वसूल केलाय. तर इकडे चांगली सुरुवात JPच्या विरुद्ध केली ती आकाशने. आतापर्यंत ते शांत होते परंतु आता त्यांनी सुद्धा गिअर बदललाय कारण 5व्या षटकात हा डाव आलेला आहे. 47 धावा धाव फलकावर आहेत. या वेळेला लोअर फुल टॉस मनगटी फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला ढकललाय. तिकडे मात्र जलद गतीने फिल्डर आले जरूर. चेंडूची फेकी करतायत. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. म्हणजे ही समय सूचकता आहे. जसा बॉल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बरोबर उल्लेख सर तुम्ही केला की समय सूचकता हे देखील गरजेचं आहे. ते तंत्र आहे आणि यावेळेला बॉटम हँडचा वापर करत असताना फक्त दिशा दिली बॉलला. एकेरी धाव घेतली.
48 धावा धावफलकावर 50च्या दिशेने वाटचाल. ज्यावेळेला पहिल्या षटकात नंतर 2 धावा झाल्या होत्या त्यानंतर संघ चिंतेत पडला असेल, परंतु त्यांनाही माहीत होतं ही मॅच 8 ओव्हरची आहे आणि आम्ही कमबॅक करू शकतो. परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील कमबॅक करू शकतो. दीपकदादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली. महेंद्रदादा म्हात्रे आपल्या चिरंजीवास उपस्थित राहिलेले आहेत. तर इकडे आपल्याला पाहायचं आहे जेपी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी या डावाचा हिरो निघालेलो आहोत. आदित्य जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता, परंतु एक धाव नाही रोखू शकले. या ठिकाणी देखील एक धाव आली आहे. फुल लेंथ बॉल आपण पाहिला, त्याला फक्त हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर करत असताना खेळला गेला. एकेरी धावांवर देखील प्रामुख्याने चंदूसर भर दिला जातोय आणि धाव फलक हालता ठेवणं हे सध्या तंत्र आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांचं. हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर मेरिटवर क्रिकेट खेळत असताना, मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत असताना क्रिकेट इकडे दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो हो, आकाशने पहिलंच मन बनवलं होतं. जसा आकाशला फुल टॉस दिसला, बॉलचं जरी ऑप्टमच्या बराचसा बाहेर होता, परंतु आकाशचं मन झालं की हा बॉल मी उडवेल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, परंतु तसं नाही झालं. बॉल बराचसा बाहेर होता आणि आकाश टायमिंग नाही करू शकले. डॉट बॉल येईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल, कारण एका बाजूला जर पाहिलं तर जेपी यांच्याकडे चांगला अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा सुद्धा. आकाश तो मागील डॉट बॉलने आकाशवरचा दबाव, आकाशचं जे आतापर्यंत संयमाने खेळ, तो संयम या बॉलवर मात्र तोडला होता. फुटवरचा अभावच पाहायला मिळाला, परंतु त्याचा फायदा जेपीने घेतला. डॉट बॉल. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, एक चांगला अँगल त्यांनी बनवला आणि त्यानंतर परफेक्ट लाईनवर लाईन ऑफ अटॅक यावेळेला वाखाणण्याजोगे होता. जेपी राऊतचा खांद्याचा चांगला वापर केला, निर्धाव चेंडू देखील आलाय. यस, क्रिकेट हा माइंडचा खेळ आहे. एक डॉट बॉल बॅटरचं माइंड बदलतं आणि एक मोठा फटका बॉलरचं सुद्धा माइंड बदलतं. ते इकडे पाहायला मिळालं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आतापर्यंत वर्चस्व बॅटरचं पाहायला मिळालं होतं, परंतु जेपीचं हे षटक पहिल्या बॉलवर चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावांचं षटक या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात चौकाराने झाली, परंतु त्यानंतरच्या 2 सिंगल आणि शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. ही कलात्मकता होती गोलंदाजाची, परंतु फलंदाजांसाठी प्रश्न असेल की गरज आहे का? सरळ बॅटने ज्यावेळेला तुमच्याकडे धावा येत आहेत त्यावेळेला तुम्ही उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करताय, याचा अर्थ तुम्ही थोडीशी जोखीम घेताय आणि तीच जोखीम पाहायला मिळाली. अखेर शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकत असताना जेपीने देखील या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. जेपीने केलेलं कमबॅक टीममध्ये एक वेगळी ऊर्जा भरताना आपल्याला पाहायला मिळेल. अशी धावफलक जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत होता. 6 धावांचं हे षटक पुन्हा निर्णायक राहिलं, कारण पहिलं षटक 2 धावांचं, हे षटक 6 धावांचं, म्हणजे 2 षटकं जी राहिली पहिल्या 5 षटकांपैकी त्याच्यामध्ये धावा केवळ 8च येताना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी येत आहेत कृष्णा सातपुते, गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटची एक चालती बोलती आख्यायिका, ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्याचं एक मोठं काम केलं आहे. एका ग्रामीण भागातून येऊन खेळाडू टेनिस क्रिकेटचा चेहरा बनू शकतो भारताच्या, हे ज्यांनी सिद्ध केलं, ज्यांनी वारंवार दाखवलं, ते आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. नाव कृष्णा सातपुते. वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, कारण सगळ्यांच्याच परिचयाचा हा चेहरा आहे, परंतु आता गोलंदाजीसाठी आहे. त्यांनाही प्रश्न पडला ही जोडी कशी फोडायची. आदित्य जाधव चांगली बॅटिंग करतायत तर त्यांना रोखणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कृष्णा स्वतः दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवलीसाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. स्वागत आहे तुमचं. 4
यावेळेला रिव्हर्सचा माणूस बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळतोय त्यांच्याकडून, कारण त्याचं कारण आहे कृष्णा यांच्या विरुद्ध रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी गेले डॉट. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव कृष्णा सातपुतेकडे आहे आणि तोच अनुभव इथे दाखवत असताना त्याने थोडंसं व्हेरिएशन केलं. मागच्या चेंडूवर त्याने चूक केली होती, पण यावेळेला अतिशय अचूक टप्प्यावर चेंडू टाकला, तिथून बाहेर काढला आणि आदित्यच्या विरोधात डॉट बॉल टाकला. आदित्य हो, इकडे अप्रतिम बॉल येताना पाहायला मिळतं. हो, याचसाठी मी षटक हातात घेतलं होतं सांगताय. टीमचा नायक आहे, टीमला गरज आहे तर मी बॉलिंगही करणार, विकेटही घेणार. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु प्रेक्षकांनो, या आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खुश केलं सगळ्यांना, अप्रतिम परफॉर्मन्स. परंतु आदित्यने जी काही फटकेबाजी केली होती, एक चांगली सेन्सिबल इनिंग त्याने पेश केली आणि आपल्या संघाला सुरक्षित स्थितीमध्ये नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. परंतु जे आपण उल्लेख केला होता की एका बाजूला एक अनुभव संपन्न खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट, परंतु पण केला कव्हर्समध्ये आणि त्यानंतर एक क्रॅकिंग फटका. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयाची प्रतीक्षा असेल, परंतु राजू पेरुमलचं मैदानात झालेलं आगमन आणि पहिलाच बॉल ओव्हरपिच जरूर होता, परंतु गॅपमध्ये खेळण्यात ते यशस्वी राहिले. चौकार तिकडे वसूल केलाय. धाव आल्या आल्या प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकायचा ही रणनीती आता मात्र बनवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य बॉल कळवला जातोय. कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर राजूने दबाव वाढवलाय, त्याचं कारण आहे चौकार त्यांनी खेळला. आल्या आल्या 57 वरी धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 6 सुरू आहे. 8 षटकांच्या या मॅचेस प्रेक्षकांना देखील आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं मैदान आहे. सिंहगड कॉलेजच्या या मैदानात क्रिकेट पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. टप्प्याचा बॉल करायचा होता पूल, टायमिंग नाही झालं. कृष्णा यांच्या खात्यात आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळत आहे. आता राजूला माघारी परतावं लागेल. चौकार आल्यानंतर दोन्ही बॅटरला बाद केले त्यांनी. सर, जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता दोन बलाढ्य संघांमधील लढत, बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये काल पहिल्या दिवसाच्या असंख्य आठवणी आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या खूप चांगल्या होत्या. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. पुणेकरांना चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं इकडे. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर दुसरा दिवस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हितेश नाडार, देहरोडचा आणखीन एक खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत. देहरोडचे जेपीला देखील प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहायला मिळालं. जास्तीत जास्त स्पर्धाही पुण्या परिसरामध्ये जिकडे होतात ते त्याचाही उल्लेख. आणि योगायोगाने उमेश नायडू सुद्धा आज खेळताना पाहायला मिळत आहेत.
जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत कृष्णा सातपुते, 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल अप्पर कट केलाय. हितेशच्या बॅट मधून आलेला हा फटका सीमारेषा ओलांडतोय. चांगली फटकेबाजी आल्या आल्या 4 धावा. या षटकात कृष्णा सातपुतेनं 12 धावा खर्च केल्यात, परंतु एका बाजूला 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील कृष्णा सातपुतेनं ज्या घेतलेल्या आहेत. आणि या धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आकाश काळे आपण पाहतोय 9 चेंडू खेळलेले आहेत, 10 बनवल्यात. त्याचबरोबर हितेश 1 चेंडू खेळलाय, त्यावरती चौकार मात्र त्यानं खेळलाय आणि 61 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतो आहे. अधिश्री एंटरप्राइजेस एका बाजूला बॅटिंग करताना पाहिल्या मिळते. धावसंख्या 6 षटकं मात्र या ठिकाणी संपलेली आहे. 61 धावा म्हणजे 10 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी इकडे आपल्याला पाहायला मिळते. आकाश काळे बॅटिंगसाठी मैदानात हा प्लस पॉईंट आहे. धडाकेबाज हितेश नाडार देखील दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्त्वाच्या असणार आहेत. कुठेतरी इकडे सर एक टीम जी फिल्डिंग करणारी आहे 20च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा असाच या ठिकाणी रणनीती अशीच असेल की 25-30 जरी आल्या एक 85-90चं टार्गेट आम्हाला सेट व्हावं, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी टीम म्हणत असेल 80पर्यंतच आम्हाला सिमिट ठेवायचं आहे. तर पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर मात्र खूप महत्त्वाच्या असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं बदललेलं स्वरूप आणि अक्षरशः प्रेक्षक तर डोक्यावर घेतात, परंतु आयोजक देखील एवढं मोठं आयोजन करतात. यावेळेला समोर बॉल केलाय आणि आमच्याही दिशेने मारलाय. लांब लचक फटका खेळलाय. आकाशने पुन्हा एकदा बॉलला आकाश दाखवलं, परंतु यावेळेला षटकारासाठी गगनाला गवसणी घालणारा एक गगनभेदी षटकार अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त षटकार आकाश काळेनं ठोकलाय. 4 पिच बॉल, त्याचा फायदा इकडे घेतला गेला खरा प्रवीण सर, परंतु पाहायचंय कमबॅक करणारे गोलंदाज सुद्धा आहे JP राऊत आणि त्यांना ते कमबॅक करावं लागेल. यस, कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि तिकडे पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, परंतु पाहायचं काय झालंय. यस, हिट विकेटच्या स्वरूपात आकाशला माघारी परतावं लागतं आणि गोलंदाजाने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं. फलंदाजाची तारंबळ उडाली कॅच पकडताना, परंतु त्या अगोदर हिट विकेटच्या स्वरूपात खेळाडू माघारी परतले होते आणि त्यामुळे आणखीन एक धक्का इकडे बसतोय. तर नक्कीच बाहेरून आवाज आले की नक्कीच त्या ठिकाणी या झेल निसटलेला आहे, परंतु अगोदरच हिट विकेट त्या ठिकाणी या फलंदाज झाला होता आणि त्यानं मात्र क्रीज सोडली होती. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अधिश्री एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान नांदवली, या 2 टीमच्या दरम्यान हा संघर्ष नक्कीच जारी आहे. आजच्या दिवसभरातील नक्की दुसरी मॅच, दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच खेळवली जाते. अगदी आपण पाहतोय प्रेक्षक मोठ्या संख्येनं NB ट्रॉफीचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती हजर आहेत. दर्शकांची फार मोठी गर्दी. JP गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. JPने केलेलं कमबॅक, पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलवर त्याच बॅटरला बाद केलंय. 67 धावा धावफलकावर 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अधिश्री एंटरप्राइजेस विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. आल्या आल्या पहिलाच बॉल प्रशांत शुक्ला यांच्या बॅटमधून सीमा रेषा पार, षटकार. क्रमांक 1 स्फोटक फलंदाज म्हणून ख्याती आहे प्रशांत शुक्लाची. जसाही मैदानाच्या आतमध्ये पोहोचला पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं आणि षटकार वसूल केलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा JP राऊत यांच्यावरती केलेलं आक्रमण धावफलक 73 वरती पोहोचलाय. बॉल एकदम मिडल झाल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही तिकडे. एवढा कॉन्फिडन्स होता त्यांना की हा बॉल मैदानाच्या बाहेरच गेला असेल. आणखीन एक षटकार आलाय आणि हो, ही वेळच षटकाराची आहे. अंतिम टप्पा जसा डावाचा येतो त्यावेळेला जर तुमच्याकडे विकेट आहे तर तुम्हाला बॅट फिरवावी लागते आणि शुक्ला यांनी पहिल्याच बॉलवर षटकार इकडे खेळलेला आहे. या षटकात 2 षटकार देखील आलेले आहेत. 73 धावा धावफलकावर. NB ट्रॉफीचा दुसरा दिवस, दुसरी मॅच आजच्या दिवसातील. 5 सामने आजही आपल्याला पाहायला मिळतील
आणि दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळणार आहे. यावेळेला आणखीन एक बिग हिट होतोय. हाही बॉल पुढे केला आणि पाठवला मागे. 6 षटकार. नक्कीच प्रशांत शुक्लाच्या बॅटमधून आपल्याला जो पाहायला मिळाला एक उत्तुंग षटकार. प्रशांत शुक्लाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. आक्रमक आणि स्फोटक फलंदाजी प्रशांत शुक्ला सादर करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार इकडे येताना पाहायला मिळाले. बॉलचा अंदाज घेतला आणि त्या बॉलला एक मिड विकेटला तर एक लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा षटकार पाहायला मिळाला. 2 वेगवेगळ्या दिशेला षटकार येताना पाहायला मिळाले. 79 धावा धावफलकावर आहेत तर 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसऱ्या डावात कृष्णा येणार आहेत बॅटिंगला म्हणून एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग म्हणावं तसं नाही झालं परंतु एक धाव नाही रोखू शकत आहे आणि बघता बघता धावसंख्या 80 पर्यंत जाताना पाहिला मिळते प्रवीण सर. तर नक्कीच पहिल्या मॅचच्या तुलनेत या दुसऱ्या मॅचमध्ये धावांचा पाऊस अक्षरशः पडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी प्रशांत शुक्लाची मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार नक्कीच जेपीच्या षटकामध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या सुरुवात दमदार प्रशांत शुक्ला जसंही मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आक्रमक सुरुवात. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला हितेश फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच मात्र सुटली जाते. हो या अंतिम टप्प्यामध्ये अशा प्रकारच्या चुका नाही चालणार आणि इकडे सुटलेली कॅच काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये पाहिजे कारण हितेशची देखील स्ट्रेंथ मोठी आहे आणि इकडे जर पाहिलं तर हे षटक तब्बल 20 धावांवालं ठरलं आणि बघता बघता 7 षटकांचा खेळ संपतोय. 81 धावा धावफलकावर आणि टाईम संपलेला असल्या कारणाने या शेवटच्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू आणखी आतमध्ये घ्यावा लागेल. सर्कलच्या आतमध्ये आणावा लागणार आहे. प्रवीण सर या षटकात आलेल्या धावा काय म्हणाल? तर नक्कीच धावांचा भला मोठा डोंगर खऱ्या अर्थानं उभारला गेलाय. प्रशांत शुक्लाची बॅट तळपताना पाहायला मिळते आणि या JP राऊतवरती आक्रमण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये 7 षटकं तब्बल 81 धावा स्कोर कार्डवरती येताना जे पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम आणि अखेरचं षटक पुन्हा एकदा कृष्णा गोलंदाजी मार्कवरती येताना जो पाहायला मिळतोय. या अगोदरचे षटक चांगलं टाकलं होतं कृष्णानं. निश्चित चौकार आले होते 2 परंतु 2 विकेट देखील कृष्णा सातपुतेनं घेतल्या होत्या. शेवटचं षटक पुन्हा एकदा हातात घेतलं. कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी आज टीमची गरज आहे. गोलंदाजी तर गोलंदाजीसाठी आलेत आणि गोलंदाजीसाठी येऊन 2 विकेट देखील कारण जर कदाचित आतापर्यंत आदित्य जाधव असते तर स्कोर कदाचित त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊ शकला असता. त्यांचा अर्धशतकही पाहायला मिळालं असतं परंतु जर तर नाही चालत क्रिकेटमध्ये. कृष्णा यांनी त्यांना थांबवलं होतं. एक षटक अजूनही बाकी आहे आणि 90च्या पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. 81 धावा धावफलकावर लागवले. हितेश नाडार आणि जोडीला जर पाहिलं तर प्रशांत शुक्ला कृष्णा सातपुते. कमी गतीने टाकलेला बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. बॉल वळण देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी पहिल्या सुरुवातीलाच आणि धावबादच्या स्वरूपात विकेट येते हितेश यांची. मुळे मात्र धावा बनवण्यासाठी घाई नक्कीच केली जाते आणि या विकेट धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 81 धावा स्कोर कार्डवरती 5 गडी बाद होत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र जारी आहे. त्यास हाही बॉल जर पाहिला तो थोडासा फिरवला होता. हळूवार पद्धतीने लेकटर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला होता. उमेश नायडू बॅटिंगसाठी येत आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये आयोजकाच्या भूमिकेत जरी पाहत असेल तरी देहू रोडसाठी खूप दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळलं आहे. मावळात यांच्याही नावाचा डंका किंवा पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाला एक कालखंडात. तेच उमेश नायडू बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. जोडीला जर पाहिलं तर प्रशांत शुक्ला आहेत ज्यांनी एक षटकार देखील खेळला. शेवटचा षटक आहे आणि कृष्णा सातपुते यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतो. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आतापर्यंत. केवळ 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील त्यांच्या नावावर आहेत. NB ट्रॉफी मोठ्या स्पर्धेसाठी मोठी तयारीसुद्धा असणार आहे आणि सगळ्यांनीच तयारी केली आहे. शुक्ला स्ट्रोक खेळतायत परंतु फटका फसलाही आहे आणि कृष्णा सातपुते यांच्या नावावर 3री विकेट. या डावातील खूप मोठा की फॅक्टर कृष्णा सातपुते गोलंदाजीत राहिलेत. कृष्णा सातपुतेची
मी फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजी देखील अप्रतिम करू शकतो हे कृष्णा सातपुतेनं आज या NB ट्रॉफीमध्ये नक्कीच दाखवून दिले आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट कृष्णानं मैदानाच्या आतमध्ये ज्या घेतलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी कृष्णा सातपुतेची, विशेषतः स्लॉग ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम गोलंदाजी सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा. जय सई देत आहेत. पाहूया कशा प्रकारची कृष्णा सातपुते कोडं टाकलं या ठिकाणी बॅटर्सला. काही कटर्स टाकले, काही वेगवान चेंडू टाकले, काही चेंडू पुढे टाकले, काही चेंडू अकूट टप्प्याचेही टाकले. ही संमिश्र गोलंदाजी कृष्णा सातपुते यांच्याकडून देखील पाहायला मिळते. अलीकडे व्यावसायिक क्रिकेटमध्ये थोडंसं कमी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु टीमची गरज ओळखून ते गोलंदाजीला आले आणि 3 विकेट देखील त्यांच्या नावावर आहेत. कृष्णा सातपुते पुन्हा कमी गतीचा हळूवार पद्धतीने लेग कटर प्रस्तुत केलाय. कृष्णा यांच्या गोलंदाजीसाठी देखील टाळ्या व्हायला काय हरकत आहे. सुंदर गोलंदाजी करतायत. आणि कासरा आहेत कृष्णाकडे. अगदी आपण पाहतोय स्लोअर वन, नक्कीच अगदी लेग कटर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न कृष्णाचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. असं वाटत होतं 95-100च्या दिशेने निघालेली ही धावसंख्या त्याला लगाम घालण्याचं काम कृष्णा सातपुते यांनी केलंय आणि या षटकात आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी, थोडीशी उंची होती, थोडासा पुढे केला, मिडॉनला खेळला. 1 रन त्या ठिकाणी खर्च केली गेलेली आहे. प्रवीण सर खूप चांगली गोलंदाजी, शेवटच्या षटकात कशी गोलंदाजी करायला पाहिजे ती गोलंदाजी या ठिकाणी होते. व्हेरिएशन खूप चांगलं करतायत. तर नक्कीच 90-100 पर्यंत धावफलक जाईल असं वाटत असताना शेवटचं षटक कृष्णानं हातामध्ये घेतले आणि अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कृष्णा सातपुते. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला उमेश नायडू यांच्या विरुद्ध, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. एका टीमचा 90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, एका टीमला आता त्यांच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. कृष्णा सातपुते या ठिकाणी पडताळणी होईल. 3ऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. अंतिम टप्पा, अंतिम षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. प्रवीण सर, या षटकात सुद्धा खूप सारे चढउतार पाहायला मिळाले. 2 धावांची सुरुवात, त्यानंतर जर पाहिलं तर चांगली पार्टनरशिप, आदित्यचा धुमाकूळ, त्यानंतर कृष्णा सातपुते यांचं चांगलं षटक, त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा मोठमोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळाले आणि आता शेवटच्या षटकात पुन्हा धावसंख्येला लगाम घातलाय. तर नक्कीच परंतु दुसऱ्या बाजूला समान ताकदीच्या दोन्ही टीम चांगले द्वंद्व रंगताना नक्कीच जे पाहायला मिळेल. आदिश्री एंटरप्राइजेस आणि दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा मुकाबला, आजच्या दिवसातील दुसरी मॅच आणि प्रेक्षक स्टँड जर पाहिले तर मात्र मोठ्या प्रमाणात प्रेक्षक देखील आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आपली NB ट्रॉफी अगदी या दुसरा दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच जी खेळवली जाते आणि या एका प्रभावी आयोजनाने नटलेली क्रिकेटची स्पर्धा 70 स्पोर्टच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी या अतिशय सुंदर नियोजन असलेली या भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा अगदी या 3रं पर्व संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत नक्कीच येईल. दर्शकांची गर्दी प्रेक्षक नक्कीच अगदी आपण पाहतोय. पुण्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ NB ट्रॉफीच्या माध्यमातून नक्कीच मिळताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी या पुणे जिल्ह्यातीलच खेळाडूंना घेऊन हे नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं केलं गेलं. एक चांगला बॉल या ठिकाणी, म्हणजे बॉल योग्य होता हे पंचांकडून कळवलं जात आहे आणि व्हाईट बॉल पंच या ठिकाणी त्यांचा निर्वाळा या ठिकाणी येतोय. 83 धावा. उमेश नायडू, संधी मिळाली आहे NB ट्रॉफी खेळण्याची, परंतु ते सिद्ध देखील करावं लागेल. एखादा मोठा फटका टीमला मॅचमध्ये आणू शकतो, एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतो, परंतु समोर जर पाहिलं तर कृष्णा सातपुते खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. 3 विकेट मिळवल्यात, 14 धावा खर्च केल्या आतापर्यंत केवळ, आणि हे 2 चेंडू मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. समोर उमेश नायडू, वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका पाहायला मिळतोय. 2 खेळाडू त्या ठिकाणी, त्यांच्या मधोमध चेंडू उमेश नायडूच्या बॅटमधून सीमारेषा ओलांडतोय. 4 धावा, देवरोडचा ब्रँड.
शक्ती आहे, पॉवर आहे, बॅटचा आवाज इथपर्यंत नक्कीच पोहोचला आणि या एक खणखणीत चौकार उमेश नायडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश नायडू विरुद्ध कृष्णा सातपुते अशी लढत आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल फिरलाय जरूर, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि त्या प्रयत्नात या ठिकाणी धावबादच्या स्वरूपातील विकेट येते. कृष्णा सातपुते यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली, वाखाण्याजोगती राहिली आणि त्यामुळे असं वाटत होतं एक क्षणी कुठेतरी धावसंख्या 90-95-100 पर्यंत सुद्धा जाऊ आणि धावसंख्या झाली आहे 8 षटकांच्या समाप्तीनंतर 87 धावा. विजयासाठी हव्या आहेत त्या 88 धावा. Very good. All the best. Join your team. आता आमच्यासोबत आहेत आणि बघा आदित्य यांचा या सीझनचा रबर बॉलचा खेळ देखील आपण खूप चांगला पाहिलेला आहे. विविध स्पर्धांमध्ये आपण देवांश ट्रॉफीमध्ये पाहिला, आपण आयुष्य चषकामध्ये पाहिला. तर आदित्य या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव खूप कमी जणांना मिळतोय आणि जेव्हा आपण एका कमी वयापासून एका चांगल्या स्पर्धेत खेळतो अशा वेळेला ती जबाबदारी वाढते. तर NV ट्रॉफीची तयारी कशी? सर मागच्या 2 सीझनमध्ये माझी बॅटिंग झाली नव्हती, तर ह्या सीझनमध्ये माझं एवढंच होतं की जरा मेरिटवर खेळायचं आणि जास्त रनर टीमला करून द्यायचं हेच माझे होते. ही झाली पुण्यातली गोष्ट. पण जर आपण व्यावसायिक क्रिकेटचा उल्लेख केला तर निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट संघामध्ये खेळण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? सरांनी तर सचिन सर असतील त्यांनी मला चान्स दिला आहे त्यांच्या टीममध्ये, पण जेव्हा जेव्हा दिला आहे तेव्हा बॅटिंग थोडी नव्हती झाली. पण आता यानंतर होईल का? कारण NV ट्रॉफी हे एक व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावर तुम्ही चांगला खेळ खेळलात तर मग तुमचं लकी चाम चालू होतं. तर काय म्हणाल या NV ट्रॉफीबद्दल? तयारी व्यवस्थित झाली? येस नक्कीच. आणि बॅटिंग तर बघू आता पुढची पण. ऑल द बेस्ट. तर थँक्यू. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आसिफचे. तर आसिफ तांबोळे आमच्यासोबत आहेत. आसिफ, एकंदरीत पहिल्या डावाचा परफॉर्मन्स पाहिला तर थोडासा मिक्स्ड राहिलेला आहे. धावसंख्या खूप जास्त झालेली आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे. आसिफ, मेंटली कसं पाहशील या डावाकडे? तसं बघायला गेलं तर एवढाच म्हणजे चेसिंग होऊ शकतो स्कोर, एवढा बी खूप जास्त नाही की 100+ आहे की 11 रन्स होऊ शकतात या ग्राउंडवरती सिच्युएशन पाहिली तर. सिच्युएशन टेनिस बॉल हंगामाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे, पण आपण वर्षभर जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा प्रॅक्टिसची गरज नसते. पण आता पाहूया या स्पर्धेसाठी टेनिस बॉलच्या या सीझनच्या सुरुवातीसाठी आपला प्रयत्न कसा? चांगला प्रयत्न केलेला आहे. NB ट्रॉफीची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो की कधी आम्हाला ही खेळण्याची संधी मिळते. फलंदाजी गोलंदाजी हा तर फॅक्टर आहेच, पण क्षेत्ररक्षण आणि विकेट किपिंग हे देखील खूप महत्त्वाचं राहिलं आहे. तर या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा अनुभव या पहिल्या डावातला कसा व्यक्त कराल? चांगला आहे, कारण की ग्राउंड एवढं चांगलं आहे की इथं बिंदास म्हणजे कशी फिल्डिंग आपण बिंदास करू शकतो. काय म्हणजे इंजुरी व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे पूर्ण एफर्ट देऊ शकतो. एन्जॉय. नक्कीच खूप चांगला खेळ तुम्ही खेळताय. त्यानंतर पुढे जाऊया. अमित राऊत आपण याच्यात खेडचे हे खेळाडू आहेत. अमित, गाव आणि शहर हे आता फरक राहिलेला नाही. गावा ठिकाणी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं जाते, शहरात सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं जातं. तर वर्षभर आपण पाहतो पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा पुण्यातल्या शहरामध्ये म्हणा वेगवेगळ्या स्पर्धा पाहतात. पण NB ट्रॉफीबद्दल तुमचं प्रेम किंवा NB ट्रॉफीबद्दल तुमचं मत कसं व्यक्त कराल? तर ग्रासमे ग्राउंड आहे, असं गावाकडं थोडं कमी पाहायला मिळतं.
सिमेंटच्याच खेळपट्ट्या सगळीकडे आहेत आणि इतकं सुंदर ग्राउंड आपल्याला फक्त NBतच एखादी अजून एखादी खेळायला भेटली तर भेटली किंवा NB फिक्स आहे. ही ऑक्शन बेस स्पर्धा आहे आणि त्यासाठी तुम्ही कुठल्या संघात जाल याचा नेम नसतो, पण तुमच्याकडे कॅलिबर असेल तर तुम्ही कुठल्या संघाला सोनं करू शकता. तर काय सांगाल या डावाला चेस करण्यात फलंदाजीचा खेळ हवा आहे, तर तशी बॅटिंग युनिटबद्दल काय सांगशील? बॅटिंग युनिट पण आमचं चांगलं आहे. आता हे ग्रास विकेटचा जास्त करून ग्रामीण भागातल्या मुलांना प्रॅक्टिस नसते, तसं पण आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करून या ठिकाणी उतरलो. आम्ही प्रयत्न करू की आम्ही जिंकण्याचा. मला उत्तर जरा मोठ्या आवाजात पाहिजेत. या धावा चेस होतील का? हा, होतील. व्हेरी गुड. तर ऑलवेज जाऊया पुन्हा समालोचक कक्षामध्ये, ऐकूया आवाज प्रवीण गायकवाड सरांचा. स्टे ट्यून ऑन 70 स्पोर्ट्स. आपण पाहतोय NB ट्रॉफी सीझन 3. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. तर धन्यवाद सर. आदिश्री एंटरप्राइजेस आणि दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा मुकाबला अगदी आपण पाहतोय आणि दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. कृष्णा सातपुते आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय निखिल वाघमारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच होईल. प्रेक्षकांमध्ये देखील कुजबूज अगदी आपण पाहतोय. दोन्ही समान ताकदीच्या टीम आहेत आणि त्यांच्यात हा संघर्षमय मुकाबला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. निखिल वाघमारे तर दुसऱ्या बाजूला कृष्णा सातपुते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली आहे. पहिले षटक टाकण्यासाठी प्रशांत शुक्ला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पाहायचंय की कामगिरी कोण कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करताय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. स्वतः कर्णधार कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये समोरित अगदी आपण पाहतोय निखिल वाघमारे तर प्रशांत शुक्ला षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. आपल्या समवेत मनीष पाटील सर नक्की जोडले गेलेले आहेत. सर काय होईल मॅचमध्ये? अगदी आपण पाहतोय पहिल्या मॅचच्या तुलनेत मोठं टार्गेट आहे. धन्यवाद प्रवीण सर. काल आपण पहिली दोन सामने पाहिले, वेळापत्रकात हाय स्कोरिंग राहिले होते आणि त्याचमुळे रन चेस संध्याकाळपर्यंत होऊ शकतो. आणि जर कृष्णा सातपुते आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यांना संधीची वाट पाहण्याची गरज नाही, ते संधी स्वतः बनवतात. फॉलिंग स्वीप पाहायला मिळेल. बॉल जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा तडाखेबाज षटकार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वलयांकित नाव आहे कृष्णा सातपुते. अनेक चाहते नक्कीच कृष्णाचे आहेत. अगदी आपण पाहतोय आज देखील मैदानावरती उपस्थित कृष्णाचा खेळ पाहण्यासाठी आणि अगदी एक उत्तुंग षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून येताना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू पोहोचेल. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 धावसंख्येवरती. कृष्ण आणि निखिल हे दोन बॅटर्स सुरुवात करत आहेत. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाकडून पाठलाग करायचा आहे. एकूण 88 धावांचा आणि 88 पैकी 7 धावा बनवलेल्या आहेत. सुरुवातीच्या दोन फलंदाजांची जबाबदारी तर वाढते. काल आपण चांगला खेळ शफीक आणि इजाजचा पहिला तिन्ही डावांमध्ये चांगली पहिल्या विकेटसाठी भागीदारी इशिका 11साठी आणि त्याचमुळे तशाच भागीदारीची आवश्यकता आहे जेव्हा आपण सेकंड इनिंगमध्ये येतो आणि 48 चेंडूंमध्ये जेव्हा आपण जवळपास 90 धावा चेस करायच्या असतात. अशा वेळेला सुरुवात जर चांगली झाली तर मध्यंतर आणि शेवटचा चांगला होऊ शकतो. तो हुरूप इतर फलंदाजांना मिळू शकतो आणि त्याचमुळे त्या दोन फलंदाजांचं टिकणं आवश्यक आहे. ऑन द राईज खेळले क्षेत्ररक्षक मिड ऑफचा बॉलला चेस करतोय. क्षेत्ररक्षक चेस करताना पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. कृष्णाच्या मागोमाग निखिलचं प्रत्युत्तर चौकार. 4 धावा. आतमध्ये निखिल वाघमारेनं पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार त्या ठिकाणी वसूल केलाय. म्हणजे कृष्णा ज्या लयमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय तशाच प्रकारे निखिलनं देखील मैदानाच्या आतमध्ये चौकारानं सुरुवात केली. आक्रमण केले प्रशांत शुक्लावरती. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होईल. समोर आहे निखिल वाघमारे. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं नाही. काही चेंडूला सन्मान देखील द्यावा लागतो. सिंगल घेतली मनीष सर. प्रवीण सर 8 षटकांचं क्रिकेट आहे आणि
जसा मी काल देखील उल्लेख केला होता की हात चालवायचे, पाय चालवायच्या क्रिकेटचा खेळ खेळताना तुम्हाला डोकं सुद्धा चालवावं लागते आणि हेच मैदानाच्या आतमध्ये निखिलच्या वतीनं पाहायला मिळालं. चौकार आला आणि त्यानंतर बॉलचं मेरिट ओळखताना त्यांनी चौकारच्या मग सिंगलच्या प्रयत्नात आपण पाहिलं. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, फलंदाज झालाय भेबान आणि कृष्णा आणतोय मैदानाच्या आतमध्ये धावांचं तुफान. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 42 चेंडू 72 धावांची गरज. या अगोदरचा फटका आपण पाहिला, कृष्णाचा आवडता फटक्यामधला एक फटका अगदी आपण पाहिलं की फ्रंट फुटवरती गेला आणि त्यानंतर ऑन साईडच्या दिशेला हा नेत्रदीपक फटका त्यानं मात्र वसूल केला. 4 धावा आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 16 धावा. शेवटचे 42 चेंडू 72 असं सामन्याचं समीकरण. कृष्णा सातपुते 4 चेंडू 11 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला निखिल वाघमारे 2 चेंडू खेळलाय 5 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळेल अतुल मांगडे. अगदी या एक नामांकित गोलंदाज. बरंचसं क्रिकेट अतुल मांगडे यांनी देखील खेळलेला आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज. क्रिकेट खेळलंय आणि समाजाची सेवा केलेली आहे. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि तरी देखील क्रिकेटचं वेळ त्यांना मैदानापासून लांब ठेवत नाही आहे. मैदानात खेचून घेऊन येते आणि आता संघाला खरंच गरज आहे अतुल महागडे यांच्या या षटकाची. पहिल्या षटकामध्ये तर दिदी प्रतिष्ठान म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठानने 16 धावा वसूल केलेल्या आहेत आणि ज्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे ती गती पहिल्या षटकात मेंटेन केली आहे. सकवा देणारा हा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. मी व्रिस्ट बॉलरचा उल्लेख सातत्याने करतोय आणि पुण्यामध्ये व्रिस्ट बॉलर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात. त्यापैकी एक उत्कृष्ट गोलंदाज अतुल महागडे. तर अनेक असर आहेत. 3 स्विंग, आउट स्विंग, अगदी आपण पाहतोय स्लोअर 1, अगदी आपण पाहतोय अतुल मांगडे. बराचसा अनुभव पाठीमागे आहे आणि अनुभवाचा वापर एनबी ट्रॉफीमध्ये. पहिला चेंडू डॉट. ओ आता मात्र त्या ठिकाणी स्विचचा फटका खेळलाय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. स्लोअर 1 होता त्यावरती केले आक्रमण, वसूल केलाय षटकार. पॉइंटच्या सीमारेषेच्या वरून बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवला आणि आता या षटकाराने पुन्हा एकदा ती धाक पाहायला मिळालेली फलंदाजीची. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवलीची धावसंख्या 22 झालेली आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. तीच भावना या 2 फलंदाजांची सातत्याने पाहायला मिळते. कारण कृष्णा सातपुते याने 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय आणि निखिल वाघमारे यांनी सुद्धा 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि या दोघांची जबाबदारी खरंच संघाच्या हितासाठी जोपासली जाते, जे खूप आवश्यक आहे. आपण एका संघामध्ये खेळतोय आणि आपण एका संघामध्ये खेळत असताना संघाची गरज ओळखताना किती धावांची गरज आहे ते पाहताना व्यवस्थित अॅनलाइज करून क्रिकेटचे स्ट्रोक्स एक्झिक्यूट करायचे असतात. तेच पाहायला मिळतात निखिलचे. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा बॅट्सविंग तर पाहायला मिळालाय. बॉल थोडासा मागे झाला, डिफ्लेक्ट झालाय. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. खूप चांगला रिस्ट स्विंग आहे गोलंदाज अतुल महागडेकडे. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट, धावसंख्या 22. तर नक्कीच 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 6 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्यात. पाहिजे की उर्वरित 3 चेंडूवरती काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. निखिल वाघमारे हा चेंडू, पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल षटकारासाठी. 6 धावा निखिल वाघमारे. डॉट पाहिला, त्यानंतर षटकार, पुन्हा डॉट, पुन्हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आणि या धावफलक 28 वरती पोहोचले. दबाव काय असतो? दबाव हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे असंच 2 फलंदाज सांगत असावेत आणि त्यात निखिल वाघमारे यांचा क्लास या षटकामध्ये पाहायला मिळाला. अतुल या फिरकीपटू समोर सुद्धा तगडं आव्हान आता निखिल वाघमारे ठेवतोय आणि त्याचमुळे दीपकदादा प्रतिष्ठान हा संघ पोहोचलेला आहे 28 या आकड्यावर आणि बिनबाद 28 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाले. 38 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. सर्कलच्या बाहेर आपण डीप स्क्वेअर लेग पाहतोय आणि एक काऊ कॉर्नर आता पाहतोय. स्क्वेअर लेगला आत घेतलंय, लॉंगॉनला मागे आणलंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय कारण 2 फलंदाज डोकेदुखी वाढवतात आणि अशा डोकेदुखीला बाजूला सरण्यासाठी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हा बदल
मदत देईल का? पंच केले बॉलला, कॅप मधून बॉलला बाहेर काढलंय. जे होतं मनात तेच आणलंय मैदानात. बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. 4 चौकार. तब्बल आतापर्यंत नक्कीच अगदी आपण पाहतोय 16 धावा त्या ठिकाणी मात्र येताना ज्या पाहायला मिळतात. निखिल वाघमारे जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 षटकार 1 चौकार या षटकात येताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फटका पुन्हा एकदा सजवलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र षटकारासाठी 6 धावा. आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायचा आहे तेच कुठेतरी पाहायला मिळालं आणि एक जबरदस्त बॅटिंग सातत्याने आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 38 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 चेंडू 50 धावा. पॉवर प्लेचं षटक किती महत्वाचं असते प्रवीण सर, त्याची प्रचिती पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा बनवल्यात. तर नक्कीच धावांचा प्रचंड मोठा डोंगर त्या ठिकाणी मात्र उभारला गेलाय. बघा आपण 4 पॅव्हलियन बॉक्स बनवलेले आहेत. जी मॅच चालू आहे त्यांसाठी 2 पॅव्हलियन बॉक्स आणि जे 2 संघ रेस्टला आहेत त्यांच्यासाठी पॅव्हलियन बॉक्स. तर इतरत्र फिरू नका, आपापल्या पॅव्हलियन बॉक्समध्ये बसून घ्या, नाहीतर मग पुढच्या वर्षीची एनबी ट्रॉफी खेळता येणार नाही. त्याचमुळे ज्या नियमावलीला आपण प्राधान्य देणार आहात आपण नक्कीच लक्ष घ्याला. कॅप्टनने जबाबदारी घ्या. जर आपण खेळत नाही आहेत तर आपण आपापल्या पॅव्हलियन बॉक्समध्ये बसून घ्यायचं आहे. तर बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि आता स्थिती पाहून परिस्थिती ओळखून आता आपण पॉवर प्ले घेऊ शकतोय. तोच निर्णय कृष्णा सातपुते याचा आहे आणि पाहूया या पॉवर प्लेमध्ये धावा अजून जास्त वेगाने वाढतील का. धावसंख्या 38. नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी कुणाल पवार येतोय. 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले जातात. कारण पण पहिल्या 2 गोलंदाजांनी जी कामगिरी केली त्यावर लक्ष केंद्रित करताना आता भरपाई करण्यासाठी नवीन गोलंदाज वापरायला हवा. तोच निर्णय कॅप्टनचा. ऑन साइड लाडव्या बॅटनं खेळलाय कृष्णाचा हा क्लास. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाजाची ओळखली क्वालिटी आणि फलंदाजाने आपली दाखवली एबिलिटी. षटकार खेचून 6 धावा. कृष्णा सातपुते. अनेक चाहते आज कृष्णाचा खेळ पाहण्यासाठी देखील मैदानावरती उपस्थित आहेत आणि या प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करताना पाहायला मिळतो आहे. षटकार ठोकलाय कुणाल पवारला. स्कोर कार्ड वरती 44 आल्यात. अजून 44 बनवायच्या. चेंडू शेष असतील ते 35 चेंडू आणि 44 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 17 वरती कृष्णा सातपुते खेळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल. चौकारासाठी क्वालिटी. बॉल कृष्णा कसं सोडेल. ड्रायव्हिंग लाईनवर बॉल होता. बॅट्सविंग पाहायला मिळाला. जास्त एलिव्हेशन नव्हतं. गॅप मोठा होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आला. त्या मग चौकार आला. धावसंख्या 48 झाल्या. जिंकण्यासाठी आता 34 चेंडू आवश्यकता आहे 40 धावांची. काय एक्सप्रेशन या ठिकाणी स्क्रीनवर पाहायला मिळाले 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. 34 चेंडू 40 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकानंतर आदर्श एंटरप्राइजेस संघ होता 16 वर आणि पहिल्या 2 षटकानंतर डीडी प्रतिष्ठान संघ होता 38 वर. तर खूप मोठा डिफरन्स पाहायला मिळाला दोन्ही डावांमध्ये. तर मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमताना पाहायला मिळते. 48 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू वरती येताना जो पाहायला मिळतो आहे. चांगली साथ निखिल देताना पाहायला मिळतो आहे आणि या कृष्णा मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर निखिलचा देखील आत्मविश्वास वाढलेला नक्की जो पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी या करताना पाहायला मिळतोय निखिल वाघमारे. सर एक नामांकित खेळाडू कुठल्याही स्पर्धेत खेळतो तर जाहिरातीची आवश्यकता वाटत नाही आणि त्याचमुळे प्रेक्षक बघा जिथे जागा मिळेल तेथून या स्पर्धेचा थेट आनंद घेत आहेत आणि कृष्णा सातपुते यांचा खेळ एन्जॉय करतात. पण आता पाहूया एका बाजूला जबरदस्त परफॉर्मन्स अपेक्षित आहे आदर्श एंटरप्राइजेस या संघाकडून. कारण 88 धावांचं लक्ष गाठायचं होतं दीपक दादा प्रतिष्ठानला आणि त्यापैकी 49 धावा बनवलेल्या आहेत.
चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, हात व्यवस्थित चालले नाही, पायांची हालचाल झाली नाही. दरम्यान बॉलिंग एंडला थ्रो झाला, एक सिंगल वेगाने पूर्ण केली. बायची एक धाव असेल. अशा पद्धतीनं दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघ पोहोचलेला आहे. बिनबाद 50 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी कृष्णा आणि निखिलची. 32 चेंडू 38 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा सातपुते स्ट्राईकच्या दिशेला. अगदी आपण पाहतोय खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू खेळलाय, 22 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॅट वरती घेतलाय, लॉंग ऑनच्या दिशेला. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. शेवटच्या क्षणी सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. त्या ठिकाणी मात्र फक्त सिंगल मिळेल, एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 51 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. बॅट स्विंग चांगला आहे, फुल टॉस बॉल होता, मिडल ऑफ द कनेक्शन झालं होतं पण फोर्स कमी लागला. मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये असल्या कारणाने ती रिस्क कृष्णाने घेतली. एक धाव ऍड झाली, धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. जितकं गमवलंय त्यापेक्षा दुप्पट कमवण्याची गरज आहे आता आदिश्री इंटरप्राइजेसला. कारण संघामध्ये पाहिलं तर सर्व तारे सितारे आहेत, पण आता त्या तारे सिताऱ्यांची चमक कुठे गेली हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर कुणाल पवार. फुल टॉस, पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स केलं, ऑन साईडला टर्न केलं, बॉलर क्षेत्ररक्षक अवकोनाला बॉलवर पोहोचेल, एक सिंगल होते. पुढे चालत एक धाव पूर्ण केलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे दडपणाचा भाग जो आहे तो बाजूला गेलेला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 22 धावा बनलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता 30 चेंडू 36 धावांची गरज. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीला. नाबाद 52 त्या ठिकाणी मात्र बनवल्या गेलेल्या आहेत. 30 चेंडू 36 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय प्रेक्षक ज्या ठिकाणी जागा मिळतील त्या ठिकाणी मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. समोर मात्र जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी देखील अगदी आपण काही दर्शक पाहतोय, अगदी दूरवरून सामन्याचा नक्कीच आनंद घेत आहेत. कृष्णा जसाही मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक सामन्याचा नक्कीच आनंद घेताना जे पाहायला मिळत आहेत. अगदी या समोरची जी इमारत आहे त्याच्या खाली या नक्कीच प्रेक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपली NB ट्रॉफी. सिंहगड इन्स्टिट्यूटचं हे मैदान आणि या मैदानावर प्रेक्षकांनी आता गर्दी करण्याची सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 52 झाली. बघा हा जो दूरवरचा जो व्ह्यू आहे 70च्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्व विद्यार्थी आहेत. कॉलेज संपलेलं आहे आणि कॉलेज संपल्यानंतर विद्यार्थी दशेत असताना क्रिकेटवरचं प्रेम देखील सातत्याने आपण पाहतोय आणि म्हणूनच कृष्णा सातपुते यांचा खेळ पाहण्यासाठी विद्यार्थी अक्षरशः कुंपणावर लटकून हा सामना पाहत आहेत. दरम्यान धावसंख्या 52 झालेली आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू 36 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज विजय खडके, म्हणजे 4 वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत वापरले जातात आदिश्री इंटरप्राइजेस कडून. म्हणजेच मिळेल तितके पर्याय वापरावे लागतील जर या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर. सर्वात महत्त्वाची बाब पार्टनरशिप ब्रेक. पाहूया यासाठी आता प्रयत्न दिसतात का विजय खडकेचे. तर नक्कीच पार्टनरशिप तोडण्याचा प्रयत्न असेल, मोडण्याचा प्रयत्न असेल. विजय खडके देखील एक नामांकित गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निखिल साठी टाकल्या, चेंडू टॅप केलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगा सीमा पार, खणखणीत चौकार निखिल वाघमारेच्या बॅटमधून. 4 रन. बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा होता दीपक दादा प्रतिष्ठानला आणि खूप चांगल्या प्रयत्नाने आता व्यवस्थित परिस्थिती या 2 फलंदाजांनी दीपक दादा प्रतिष्ठानची केलेली आहे. कारण 88 धावांचा पाठलाग करताना थोडीशी हयगय केली तर मग नुकसान झालं असतं, पण या दोघांनी या डावाला खूप चांगला आधार दिलेला आहे आणि त्याचमुळे माघार घेण्याची इच्छाच नाही आहे त्यांची. कृष्णा सातपुते खेळत आहेत 23 वर आणि निखिल खेळत आहेत 32 वर आणि एक चांगला स्ट्राईक रेट या दोन्ही फलंदाजांनी मेंटेन केलेला आहे. विजय खडके बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून. सरळ बॅटचा वापर आहे. मिड ऑफ आतमध्ये संधीचा फायदा उचलायचा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते लॉंग ऑफ मधून, पण दरम्यान सिंगलला डबल मध्ये आणि आता पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडले कमी आणि म्हणूनच मी ते 4 धावांची हमी. चौकार, धावसंख्या पोहोचते बिनबाद 60. टक्कर आणि त्यानंतर मात्र आलेला चौकार, लागोपाठ 2 चौकार, बॅक टू बॅक 4 आणि मॅचचं समीकरण आता 28 चेंडू 28 धावांची गरज. समोर आहे निखिल वाघमारे, चांगली फलंदाजी करतो आहे. आक्रमण, पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या
नुकसान होतं. विजय आणि निखिल हे एकत्र खेळत असतात, पण आता फायदा निखिलचा होतोय आणि नुकसान विजय खडकेचं होतंय. विजयने आतापर्यंत 14 धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूंमध्ये. धावसंख्या 66 झाले. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 22 धावांची. बॉल शिल्लक आहेत 27 चेंडू 22 धावांची गरज आहे. पेपर थोडासा सोपा झालेला आहे, परीक्षा सोपी झालेली आहे, कारण अभ्यासाची उजळणी खूप चांगली राहिली या दोन फलंदाजांची या एनबी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठीची. बिनबाद 66 पहिल्या विकेटसाठी आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी या एनबी ट्रॉफी सीझन 3 मध्ये. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स निखिल आणि कृष्णाचा. अजूनही थांबण्याचं नाव नाही घेणार मी तर लांबच लांब मारणार. बॉल लॉंग ऑन सीमा रेषा पार. निखिलच्या बॅटमधून येतोय चौकार. चेंडू खेळलाय 46 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 26 चेंडू 18 मॅचचं समीकरण झाले. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेटची प्रतीक्षा आहे, ती विकेट नक्कीच मिळत नाहीये आणि एक मोठी भागीदारी जमताना पाहायला मिळते. ओ आता मात्र जी प्रतीक्षा होती निखिल त्या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं होईल पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. गंमत म्हणून सांगतोय, अर्धशतक पाहण्यासाठी आता उपवास ठेवावे लागतील वाटतं, कारण आता 46 धावा होत्या आणि अर्धशतक पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण झालं असतं, पण मात्र ते स्वप्न भंग पावलेलं आहे. 46 धावा करून ते बाद झालेले आहे, पण तरी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त परफॉर्मन्स निखिलचा पाहायला मिळालेला आहे. संघाला जेव्हा गरज होती कृष्णाच्या सोबत ते ठाम राहिले आणि आता प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची प्रवृत्ती पाहायला मिळाली. धावसंख्या आता 70 झाले. एक गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. बॉल्स असतील 25 चेंडू 18. काय फलंदाजी केली निखिल वाघमारेनं. 46 धावांची खेळी या मैदानावरती साकारली. टाळ्यांच्या गजरात निखिलचं स्वागत मात्र जे केलं गेलं आणि बाद झालाय, परंतु आपलं काम पूर्ण करून माघारी परतलाय निखिल वाघमारे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. प्रेक्षकांसाठी व्यवस्थित बसवण्याची व्यवस्था केलेली आहे, सुसज्ज अशी बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. 4 वेगवेगळे स्टँड्स आहेत आणि त्या 4 स्टँडमध्ये बसून प्रेक्षकांनी मनमुराद या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या 70. अँगलचा वापर योग्य होता, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून होता. व्हाईट बॉलचा इशाराला. धावसंख्या 71. एक गडी बाद. वाईड स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय, खराब स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय खडके गोलंदाजी मार्कवरती आहे. आपली एनबी ट्रॉफी प्रेक्षकांचा देखील फार मोठा प्रतिसाद. प्रेक्षक गॅलरी गच्च भरून वाहताना नक्की जे पाहायला मिळत आहेत. ओ रिवतचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र अयशस्वी होताना जो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं षटक विजयचं त्या ठिकाणी नक्कीच जे पाहायला मिळतंय आणि या समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. मनीष सर तुमच्याकडे येईल. अगदी आपण पाहतोय की भलं मोठं लक्ष समोर होतं आणि ते पार करत असताना एक मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी जमली. निखिल वाघमारे, कृष्णा सातपुते आणि मॅच समीप आणून ठेवली आहे, जवळ आणून ठेवली आहे. काय सांगा मॅच बद्दल? प्रवीण सर, क्रिकेटमध्ये काय कधी किंवा घडेल याचा नेम नसतो. कृष्णा सातपुते तर एका बाजूने चांगला खेळ खेळण्यासाठी तयारीत होतेच, पण आता निखिलने असा खेळ खेळला की आता प्रेक्षकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू निखिल ठरलेला आहे. निखिल 46 धावा करून बाद झाला, पण मी कृष्णांच्या पेशन्सचं देखील कौतुक करेल की एका बाजूला जबरदस्त परफॉर्मन्स निखिलचा आपण पाहिला, पण त्याच सोबतीनं कृष्णा यांनी सुद्धा तितकीच आत्मविश्वासाची साथ निखिलला दिली आणि त्याचमुळे 70 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. त्याचमुळे दोघांकडून इक्वल कॉन्ट्रीब्युशन झालंय, दोघांकडून एकमेकांना चांगला प्रतिसाद मिळालाय. त्याचमुळे पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी. तर नक्कीच कर्णधार म्हणून नक्कीच कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं क्रिकेट कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला कृष्णा, नॉन स्ट्राईकच्या दिशेला अगदी आपण पाहतोय विजय पाबळे. तर गोलंदाजी मार्कवरती आता येताना जो पाहायला मिळतोय उमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. उमेश नायडूचा हा चेंडू, दिशा दिली आहे चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल. कृष्णाच्या बॅटमधून येतोय चौकार. उत्तम गोलंदाज आहेत, पण कृष्णा यांचा हा मानस आहे आज कुठल्याच गोलंदाजाला सुट्टी नाही.
आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवर चौकार आला, धावसंख्या 75वर पोहोचली. प्रत्येक षटकामध्ये धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला दोन्ही फलंदाजांनी आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय पाबळेले. थोडासा वेळ ते घेत आहेत, पण एका बाजूला कृष्णा सातपुते यांनी धावांचा वेग वाढवण्याची सुरुवात सातत्याने पहिल्या षटकापासून ठेवलेली आहे. धावसंख्या 75 झाल्या जिंकण्यासाठी, आवश्यकता 13 धावांची, बॉल्स असतील 23. 9 चेंडू 27 वरती कृष्णा खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सलामीला येऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उभा आहे कृष्णा सातपुते. अगदी आपण पाहतोय कॅप्टन आहे, तर समोर उमेश नायडू त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 टाकताना पाहायला मिळतोय. 23 चेंडू 13 धावांची गरज. योगायोग आहे, मला शोएब सरांनी हे सांगितलंय. आपण चर्चा करूया या चेंडू नंतर. ऑन साइडला स्लॉग स्वीप, कोणाला रे कोणाला, टेनिस बॉल क्रिकेटचा वाघ आला. बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार, षटकार 6 धावा. आणि आवश्यकता 20 चेंडू 3 धावांची. नक्कीच आज कृष्णाने खेळले तर मैदानाच्या आतमध्ये 37 धावांवरती नाबाद. 12 चेंडूंचा सामना केलाय. 20 चेंडू 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज उमेश. स्टेप आउट केलाय लॉंग ऑनच्या दिशेला. आता शतरक्षक धावत पळत नक्कीच येताना जो पाहायला मिळतो आहे आणि कृष्णाला त्या ठिकाणी परतावं लागेल. परंतु चांगली खेळी कृष्णाची, सलामीला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गेला होता. अप्रतिम फलंदाजी. 12 चेंडू 37 धावांची खेळी कृष्णा सातपुतेनं मात्र साकारली. एक वतीने देतोय की पहिल्या डावामध्ये उमेश नायडू यांचा विकेट घेतला होता कृष्णाने आणि आता कृष्णाचा विकेट घेतलेला आहे उमेश नायडूने. तर गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल क्रिकेटच्या खेळामध्ये. पण सामना जवळपास संपवण्याचा निर्धार जो होता कृष्णा आणि निखिलचा, तो तर त्यांनी पूर्ण केलेला आहे. जरी ते दोघं जण बाद झाले पण धावफलकावर 85 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातला एक बॉल डिलिव्हर करणं बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश माने पोहोचत आहेत, विजय पाबळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघंही फ्रेश बॅटर अजूनही आहेत. तर सुरुवात दमदार झाली, वजनदार झाली, धावांची भरमार आली आणि म्हणूनच 88 धावांचा पाठलाग सहज केलेला आहे. फक्त आता 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाला. फुल पिच बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, बॉलवर पोहोचतील. एक सिंगल चालत चालत पूर्ण झाली, एका धावेची वाढ झाली. धावसंख्या 86. षटकं संपलेली आहेत 5, धावसंख्या 86. आवश्यकता 18 चेंडू 2 धावांची. 2 धावांची गरज. पहिल्या 2 विकेट माघारी परतल्या, परंतु आपलं काम दोघांनी मात्र पूर्ण केलं होतं. निखिल वाघमारे आणि कृष्णा सातपुते यांचा बहरलेला खेळ सामना अगदी समीप नेऊन ठेवला, जवळ नेऊन ठेवला आणि अगदी आपण पाहतोय आता केवळ 2 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. 5 गोलंदाज वापरले होते. प्रशांत शुक्ला यांनी 16 धावा खर्च केला, अतुल महागडे यांनी 22 धावा खर्च केला, कुणाल पवार यांनी 13 धावा खर्च केला, विजय खडके यांनी 19 धावा खर्च केला आणि उमेश नायडू यांनी 15 धावा खर्च केला. म्हणजे योगावे असा आहे की एकही गोलंदाज 12 पेक्षा खाली आला नाही. प्रत्येक गोलंदाज 12च्या वरच्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तर ही देखील एक लक्षपूर्वक बाब असेल पुढच्या सामन्यासाठी. आदर्श इंटरप्राइजेसला धावसंख्या 86 झाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रथमेश माने, जयेश. अंपायरच्या उजवीकडून अँगलचा वापर करताना ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला. पहिला बॉल डॉट आलेला आहे. सुरुवात या षटकाची जयेशची
डॉटने. 17 चेंडू आणि 2 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 86 वरती 2 गडी बाद आहेत. हा चेंडू अगदी सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सामना बरोबरीत अगदी आपण पाहतोय. केवळ 1 धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली टीमला. गणित सोडवण्याची पद्धत जर चुकीची असेल तर गणित चुकते, पण जर पद्धत चुकीची असेल तर आपण त्यावर सुद्धा काहीतरी वेगवेगळे प्लॅन्स वापरू शकतो. वेगवेगळी पद्धती असतात त्यावर. आदिश्री इंटरप्राइजेसला काम करायचं होतं, पण आता सामना संपलेला आहे. बॉल जातोय थेट थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. अशा पद्धतीनं षटकार खेचून, येस माफ करा, चौकार खेचून हा सामना जिंकवलेला आहे टीम डी प्रतिष्ठान म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन दीपक दादा प्रतिष्ठान. हार्ड लक टीम आदिश्री इंटरप्राइजेस. नेऊन ठेवलं होतं कृष्णा आणि निखिल यांनी, आणि त्यानंतर मात्र साकार केलेला विजय या दुसऱ्या मॅच वरती नाव करतोय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली. धन्यवाद सर. या ठिकाणी आम्ही आमंत्रित करीत आहोत चारही टीमचे संघ मालक. आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आपला आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने दोन्ही टीमचे कॅप्टन विजेत्यामध्ये या ठिकाणी सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी संघनायक त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. कारण यानंतर होणारा सामना हा विजेत्यांमधला सामना असणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. आलोक 11 टीमचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. कृष्णा सातपुते आपणास विनंती असेल या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आणि त्याचबरोबर विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हायचं. राहुल सातव. टॉस केला जाईल. चारही टीमचे जे संघ मालक आहेत त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पहिला टॉस होईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे आणि आपण चारही टीमच्या संघ मालकांचा सन्मान. तर टॉस करण्यासाठी प्रथमतः मी चिराग महेंद्रदादा म्हात्रे यांना विनंती असेल या ठिकाणी. चिराग भाऊ या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचचा. राहुल सातव आपण या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे आणि त्याचबरोबर कृष्णा सातपुते आपणास देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. डोंबिवलीचे ख्यातनाम उद्योजक महेंद्रदादा म्हात्रे यांचे चिरंजीव राहुल सातव कृपया विनंती असेल त्वरित या ठिकाणी टॉससाठी या. यस या ठिकाणी जर पाहिलं तर कृष्णा सातपुते आहेत. कृष्णा काय म्हणा